हॅलो नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि आज माझ्या व्हिडिओमध्ये काय आहे बघूया. तर खूप दिवस झालं मी म्हणतो तो माझ्या किचनचं होम टूर तुम्हाला करावं, की माझं छोटंसं किचन आहे, त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी कशा अरेंज केल्या आहेत. जर कधी कधी कुणाची छोटी किचन असतात ना, तर त्यांना प्रॉब्लेम येतात की सामान कसं ठेवायचं, कसं ॲडजस्ट करायचं. माझं पण छोटंच किचन आहे. छोटं म्हणजे नाही, ह्या किचनमध्ये दोनच म्हणजे माणसं उभं राहू शकतात. आणि एवढा हात बरंच एवढंच हे किचन आहे, खूप छोटं आहे. तरी पण ह्याच्यामध्ये मी सगळ्या वस्तू व्यवस्थित अरेंज केल्या आहेत. तर चला म्हटलं तुम्हाला पण मी दाखवते. जर तुम्हाला उपयोगी पडलं तर तुम्ही पण असं छोट्याशा किचनमध्ये सामान ॲडजस्ट करू शकतात. चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया मी कसं कसं अरेंज केलं आहे माझं किचन. चला दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं. पहिल्यांदा आपण मंदिरापासूनच सुरुवात करूया. माझ्या किचनमध्येच मंदिर आहे. तर हे बघा, असं आम्ही छोटंसं वरती ना एक अशी फळी मांडली आहे, अशी लाकडी. त्याला छान असं कवर करून हे असं मी इथं किचनमध्येच केलं आहे आपलं मंदिर. तर मंदिरामध्ये जास्त फोटो वगैरे नाहीत, साधंच म्हणजे छोटंसंच आहे. तर हे आमचं मंदिर. आणि त्याच्यानंतर इथं बघा, इथं ना हे सगळे म्हणजे आपल्याला केक वगैरे बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत. हे औषध वगैरे काही आहेत इथंच. पाजली मुलांना तर इथंच ठेवली जात आहेत. त्याच्यानंतर हे मीठ आपलं तिखट. त्याच्यानंतर ही लोणच्याची भरणी आहे, विकत घेतलं होतं. आणि हे गावाकडून लोणचं आणलं आहे. त्याच्यानंतर हे सॉस आपल्याला पास्ता वगैरे बनवायचं, चाऊमिन बनवायचं, त्यासाठी ह्याचा सोया सॉस, चिली सॉस वगैरे आहे. आणि हा माझा हे आहे ना खलबत्ता, तो थोडा खराब झाला होता. फौजीने ना कील ठोकल्यासाठी घेतलं आणि ते तुटून गेलं. तर ह्याचा मी अशा प्रकारे वापर केला आहे. ह्याच्यामध्ये जे आपले चमच, लायटर म्हणा, हे बटाट्याचं छिलका काढायचं, हे सगळ्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये ठेवल्या. आणि हे आपलं चमचसाठीच आणलं होतं, पण त्याच्यामध्ये हे आपलं केक मिक्स करायचं, चाकू म्हणा, हा मोठी कात्री, परत हे आलं वगैरे खिसण्यासाठी, आणि हे गरमीच्या दिवसात लिंबू वगैरे पिळण्यासाठी आपली रवी, ह्या सगळ्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये ठेवल्यात. त्याच्यानंतर इनो वगैरे हे पॅकेट इथंच आहे. आणि ही आपलं हिंग पावडर आहे. तर ह्या किचनमध्ये आहे सगळं. त्याच्यानंतर ह्याच्यावरती पण दोन मी फळ्या अशा ठेवल्या आहेत. तर वरती ना ह्याच्यामध्ये शाबू आहे बघा तिथं. आणि ते आपला म्हणजे साचा आहे काय चकली वगैरे बनवण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं खोबऱ्याची चटणी आहे. ह्याच्यामध्ये पण मी सामान ठेवलं आहे काहीतरी. आणि इथं बोरमिटा वगैरे आहे मुलांची. ह्याच्यामध्ये उडदाची डाळ आहे. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी आहे. आणि हे मुलांचं बिस्किट. आणि ह्याच्यामध्ये पोहे वगैरे. आणि त्याच्यानंतर ही एक वरती फळी झाली. त्याच्यानंतर लगेच इथं खाली दुसरी फळी आहे. तर इथं बघा, ही कॉफी आहे, ह्याच्यामध्ये मोहरी, हे चहा पावडर, साखर, इथं आपली काश्मीरी लाल मिर्च, ह्याच्यामध्ये जिरा आहे, ह्याच्यामध्ये हळद, हे आपला गरम मसाला वगैरे आहे. आणि काहीतरी भरणी रिकामी आहे, ह्याच्यामध्ये काजू, बदाम, ह्याच्यामध्ये ओवा आहे, ह्याच्यामध्ये आपला खडा मसाला जो आपल्याला म्हणजे लागतो जेवणामध्ये. तर या छोट्या छोट्या गोष्टींना मी अशा अरेंज केल्या आहेत, जेणेकरून आपल्याला लगेच सापडाव्या आणि दिसतात पण इझिली, तर आपण लगेच यूज करू शकतो. तर हे अशा प्रकारे मी इथं दोन अशा फळ्या मांडून घेतल्या, त्याच्यावरती कील वगैरे लावून छान अशा म्हणजे एकदम सोप्या पद्धतीनंच केलं आहे, जसं की आपलं सामान पण व्यवस्थित दिसायला दिसेल आणि जास्त किचनमध्ये गर्दी होणार नाही. तर अशा प्रकारे. आणि ह्या फळ्या आहेत ना, ह्या नॉर्मल आहेत, ज्या लाकडी फळ्या असतात ना त्याच आहेत. त्याला मी वरनं छान असं कवर केलं आहे आणि अशा प्रकारे केलं आहे. आणि त्याच्यानंतर हे तर मी तुम्हाला दाखवलंच, हे पहिल्यांदाच दाखवलं होतं. त्याच्यानंतर आणखी एक इथं खाली असा कप्पा आहे. आणि ही कपाट आहे ना, इथं आर्मीमध्ये आपल्याला असंच मिळतं. कोण म्हणजे माझ्या मैत्रिणीनं मला दिलं होतं, असे असतात कपाट वगैरे म्हणा. आणि हे सगळे ना अर्नवचे आणि कुर्नालचे पिड्याश्युरचे डबे आहेत. खूप असे आहेत, ह्यातले मी एवढे यूज करते कारण छान आहेत डबे, दिसायला पण एकसारखे छान वाटतात. आणि ह्याच्यामध्ये म्हणा डाळी म्हणा, परत ह्याच्यामध्ये मी डाळीच ठेवल्या सगळीकडं. थोडंसं ह्याच्यामध्ये ग्लुकोंडी वगैरे आहे. ह्या सगळ्या गोष्टी डाळीचं सगळं ह्याच्यामध्ये आहे. तर ह्या अशा प्रकारे शेवळ्या म्हणा, गरा म्हणा आपला, ह्या सगळ्या गोष्टींना ह्याच्यामध्ये बसत आहेत. आणि इझिली आपल्याला धुता पण येतात, कारण हे जे म्हणजे तोंड वगैरे आहेत ना, असे मोठे मोठे आहेत. जसं हात वगैरे घालून आपण छान असं साफ करून घेऊ शकतो, व्यवस्थित हाताला लागत नाही काही नाही. आणि मस्त असं आपण त्यांना इझिली साफ करू शकतो. त्यामुळे ह्या पिड्याश्युरच्या भरण्या आहेत, त्याची मी अशी एक लाईन केल्या. त्याच्यानंतर लगेच याच्यानंतर हा इथं खाली एक कप्पा आहे. इथं हा डब्बा, कधी काय बाहेर जेवण वगैरे घेऊन जायचं तर आम्ही गावाकडून घेऊन आलो होतो. ह्याचा काही जास्त मला यूज होत नाही, पण मी इथं ठेवला आहे. आणि ह्याच्यामध्ये मुलांचं खाऊ पिऊ म्हणा काय काय, ह्याच्यामध्ये मैदा वगैरे आपल्याला लागणाऱ्या गोष्टी. आणि ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ आहे, जे आपल्याला भजी वगैरे बनवायला लागतात ते.
आणि इथं म्हणाल तर ह्यात सगळे मसाले आहेत जे मी गावाकडून आणले आणि पापड वगैरे म्हणा हे सगळे ह्याच्यामध्ये ठेवले, कारण हे पण लागतं. तर मी ह्याला असं छान गाठ वगैरे मारल्या पिशवीमध्ये. आतमध्ये एक बॉक्स आहे त्याच्यावरती पिशवी घालून छान असं कव्हर केलंय. आणि सगळ्यात लास्टला म्हणाल तर हा मातीचं भांडं ठेवलंय, कारण मातीचं भांडे वरती कुठं ठेवून चालणार नाही, अचानक पडलं फुटलं तर त्यासाठी मी याला खालीच ठेवलंय. आणि कधी कधी मी ह्याच्यामध्ये डाळ वगैरे बनवते. आणि तर हे बघा अशा प्रकारे आहे, असं वरून खालीपर्यंत छान असं मी अरेंज केलं आहे. भांड्या सगळं म्हणजे भरण्यांचं सेक्शन म्हणा हे सर्व आहे इथंपर्यंत. आणि त्याच्यानंतर लगेच इकडल्या साईडला मी 2-3 कील ठोकले आहेत, तर त्यातले 2च राहिलेत, बाकी सगळे निघून पडले. इथं आपलं चहाचं भांडं आहे ते ठेवलंय. त्या साईडला इथे 1 किलो होता तो निघून गेलाय, तर इथं आहे. तर इथं ना आपली खिसणी वगैरे लागते, खोबरं खिसा आहे, काही पण गाजर खिसा भरपूर आपल्याला उपयोगी आहे. आणि त्याच्या पाठीमागच नाही तर बघा हे लाकडी उलातनं पण आहे. आणि लाकडी उलातनं कधीतरी यूज होतं तर मी घेते, जास्त काही यूज होत नाही. आणि त्याच्यानंतर लगेच हे आपलं भांड्याचं सेक्शन आहे बघा. पूर्ण भांडी माझी जेवढी मला भांडी लागतात ना सर्व भांडी ह्या कपाटावर बसतात. तर वरती बघा छोटे छोटे पातेले आहेत, त्याच्या खाली लगेच मोठे मोठे पातेले. आणि अशा प्रकारे रोजची मांडणी करते मी, जेणेकरून सगळी भांडी आपली इझिली त्याच्यावरती बसतील. आणि ही जास्त मोठी पातेलं आहेत ना ती जास्त यूजच होत नाहीत, कोण आलं वगैरे जेवण द्यायचं असलं तरच. रोजच्या रोज तर आपल्याला छोटी छोटी पातेलं वगैरे यूज होतात. त्याच्यानंतर ग्लास वगैरे, ग्लास 4-5 ग्लास आहेत, एक तांब्या ठेवला आहे, मिक्सरचं भांडं, त्याच्यानंतर 2-3च कप ठेवल्यात, कारण बास होतात तेवढं. मी आणि फौजी चहा पितो, मुलं वगैरे चहा घेत नाही. ग्लास थोडेसे लागतात कारण मुलांना वगैरे पाणी पिण्यासाठी. आणि इथं बघा ह्या मी वाट्या वगैरे अशा ठेवल्यात. आणि ह्या वाट्यांच्या पाठीमागच प्लॅस्टिकच्या वाट्या पण आहेत 4-5, कोण आलं वगैरे तर नमकीन वगैरे देण्यासाठी. त्याच्यानंतर ह्या बघा माझ्या सगळ्या प्लेट आहेत जे जेवण वगैरे करावं लागतात. ही कुणालची आहे, ही तारनवची आहे, आणि आम्ही सगळेजण यूज करतो. चपातीचा तवा इथं ठेवला आहे. आणि हे आपलं मंदिरचं देवाचं म्हणजे प्लेट आहे जर पूजेला वगैरे लागलं तर. आणि त्याच्यानंतर इथं बघा ही आपले छोटे छोट्या प्लेट आहेत जिथं जेणेकरून मुलांना नाश्त्याला काहीतरी द्यायचं असेल तर ही कुणालला देतो मी. अशा प्रकारे हा ट्रे वगैरे मी इथंच ठेवला आहे चहा वगैरे देण्यासाठी कोण आलं तर. आणि हे आपले शोधणं ही दुधाचं आहे, ही चहाचं, हे बाकी सगळे आपल्याला चमच वगैरे लागतातच. हे म्हणजे थोडेसे मोठे चमच आहेत ते मी इथं ठेवल्यात, आणि छोटे आहे तिथं भांड्यामध्ये याच्यामध्ये ते एक भांडं आहे माझं त्याच्यामध्ये सगळे ठेवल्यात. तर ही बघा मांडणी मी अशा प्रकारे केल्या इथं कपाटावरती. आणि एका साईडला ही माझं इडली डोश्याचं पण तवा आहे, त्याला पण मी व्यवस्थित इथे 1 किलो आहे त्याला असा लटकून ठेवलाय. जास्त पसारा पण दिसत नाही, दिसायला कसं छान दिसतं, भांडे वगैरे व्यवस्थित जिथल्या तिथं बसतात. तर हे बघा भांड्याचं मी असं केलंय. आणि त्याच्यानंतर लगेचच इथं खाली आहे ना, इथं बघा हा माझा पाण्याचा टिंपा आहे, ह्याच्यामध्ये पाणी प्यायला यूज होत नाही, जेवण वगैरे बनवण्यासाठी पाणी भरतो. आणि त्याच्यावरतीच मी इथं आपली चपातीची बुट्टी म्हणा छोटीशीच आहे माझी. आणि हे आपलं पळपूट लाटणं आणि पळपूट आणि लाटणं हे सगळं मी ह्याच्यावरती ठेवते, जेणेकरून आपल्याला लगेच हे सापडेल. आणि नाही का असं काही किडाबिडा लागायला नको, त्यामुळे ह्याच्यावरच ठेवतो मी, छानाचं ह्याच्यावर राहतं. तर इथं हा कोपरा आहे ना त्याचा मी असा यूज केला. एका साईडला मी पाण्याचा पिंप वगैरे ठेवलाय. त्याच्यानंतर लगेच इकडल्या साईडला आपला हा किचन कट्टा आहे. किचन कट्ट्यावरती हे आपल्याला कुकर लागतो, परत ही पाणी प्यायसाठी जग आहे, आणि ही तेल वगैरे त्याच्या खाली आहे, तुपाचं वगैरे पण लागतं. तर या 3 गोष्टी इथं असतात. आणि लगेचच बघा इथं आता ना आपला किचन आहे आणि गॅस वगैरे. आणि किचनच्या पाठीमागं जास्त काही मी ठेवलंच नाही, कारण किचनच्या पाठीमागं कसं असतं आपण फोडणी वगैरे दिलं ना सगळं पाठीमागं उडतं, मग सगळ्या भरण्या वगैरे खराब होतात. त्यामुळे मी सगळ्या गोष्टी ह्या साईडला ठेवल्या आहेत. म्हणजे हा आपलं किचनचं साईड आहे, आणि इकडल्या साईडला ह्या भिंतीला हे सगळ्या गोष्टी लावल्यात. आणि किचनची भिंत आहे पूर्ण रिकामी आहे, कारण किचनच्या इथं ना आपण फोडणी वगैरे दिलं तर सगळं चिकचिक असं होऊन जातं तेलकट, त्यामुळे तिकडं काही मी ठेवलं नाही. आणि हे बघा हे आपला किचनचा कट्टा वगैरे आहे, छान आपला गॅस इथं बसतोय. आणि त्याच्यानंतर हा आपला पूर्ण किचन कट्टा. आणि इथं आता ही आपल्याला लागतं आदलं म्हणा चेचायला, लसूण चेचायला, तर हा आपला छोटासा खलबत्ता आहे. आणि आता इथं ना ही किचनची खिडकी आहे, किचनमध्ये आपल्या एकच खिडकी आहे. तर इथं पण बघा मी असे प्लांट ठेवले आहेत खिडकीमध्ये. आणि जसं ना म्हणजे आपण आपल्या ह्याला किचनला म्हणा रूमला म्हणा सजवल तेवढं कमीच, जेवढं सजवेल ना तेवढं छान फ्रेश फील होतं. तर हे असे मी प्लांट वगैरे ठेवल्यात, थोडं मनाला प्रसन्न वाटतं बघितलं की. आणि हे काचेचे ग्लास वगैरे आहेत ना हे जास्त करून फौजी यूज करतात, मुलं वगैरे काही देत नाही मी. आणि इथं दुधाची किटली वगैरे ठेवल्या. आणि इथं बघा हे भांडी घासायचे लिक्विड्स वगैरे आहेत ते पण मी एका साईडला छान असे अरेंज केले होते. चला तर मग बघूया आता पुढं काय काय आहे व्हिडिओमध्ये.
तर लगेच इथं आपलं हे ॲक्वा वगैरे आहे आणि आम्ही ॲक्वाचंच पाणी पितो, त्यामुळे हे ॲक्वाचं पाणी इथं जोडलं आहे आणि ते पाणी दाखवलं ते जेवण वगैरे बनवण्यासाठी लागतं. आणि त्याच्या खाली लगेच आपली परात वगैरे ठेवण्यासाठी तिथं व्यवस्थित जागा आहे. आणि आज ॲक्वाला पाणी भरायचं होतं त्यामुळे ही बारडी वगैरे इथं ठेवल्या. आणि हे आपलं किचनचं म्हणजे भांडी वगैरे घासायचं वॉश बेसिंग वगैरे आहे. त्याच्या खाली लगेचच आपली वेळी ठेवली आहे. इथं बटाटे आहेत, लसूण आहेत ह्या टोकरीमध्ये. हे बघा, यात लसूण बटाटे आहेत आणि ही आपली सुपली छोटीशी, मला काय साफ करायचं असलं सूप म्हणतात आमच्या इकडं, तर ते आहे. इथं आपली गॅसची टाकी वगैरे पण बसली. आणि त्याच्यानंतर बघा ह्या साईडला आपल्या कढई वगैरे मला ज्या लागतात त्या सगळ्या इथं आहे. आपली इडलीचं भांडं, आप्पेचं भांडं म्हणा. आणि हे डबे आहेत, त्यात काही ना काहीतरी ठेवलेलं असतं, सामान भरपूर असतं. हा तांदळाचा डबा आहे मोठा आणि हा गव्हाच्या पिठाचा, हे तेलाचं केन आणि हा मिक्सर. तर अशा प्रकारे ना माझं सगळं भांडं, सगळी भांडी म्हणा, सगळ्या भरण्या, मिक्सर, ह्या सगळ्या गोष्टी या छोट्याशा किचनमध्ये व्यवस्थित बसवल्यात. तुम्हाला मी लांबनं दाखवतो. तर बघा, एवढंच किचन आहे माझं, जास्त काही मोठं नाही, छोटंसंच किचन आहे. पण मी त्याचा छान असा उपयोग करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित अरेंज केल्या आहेत. तर बघा, अशा प्रकारे हे माझं आज किचनचं टूर होता. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवते. जास्त काही नाही, नॉर्मलच आहे, साधं सिंपल. पण चला म्हटलं तुम्हाला जर उपयोगी आलं तर चांगलंच आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला माझं किचन छोटंसं आहे, मी कशा प्रकारे अरेंज वगैरे केलं आहे, कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. जास्त काही नाही का, म्हणजे असं नाही हाय आहे तेच मी असं माझ्या प्रकारे सजवलं आहे. तर तुम्हाला आवडलं की नाही नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर आजचा ब्लॉग इथं संपवते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर छोट्याने खूप सगळं प्रेम द्या आणि मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला तर ओके बाय. जय महाराष्ट्र.